मुंबई उच्च न्यायालयाने नवीन वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिलेली आहे। आमदार निधी वाटपामध्ये सरकारकडून भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आहे। त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने स्थगिती दिली। आमदार निधीला हायकोर्टाचा ब्रेक। आमदार निधी वाटपाची झाडाझडती। आमदार निधी वाटपात भेदभाव। विधिमंडळ अधिवेशनामध्ये आमदार निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगलाय। आमदार निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना त्यांच्या राजकीय पक्षांच्या आधारे भेदभाव न करता MLD अर्थात महाराष्ट्र स्थानिक विकास निधीचं समान वाटप करण्यात यावं अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। निधी वाटपात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। राज्य सरकार आणि महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणानं 2022-23 या वर्षासाठी झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या पुनर्वसन योजनेसाठी 11,420.44 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। मात्र हा निधी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी या सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आलेला आहे। आपल्या मतदारसंघात अनेक झोपडपट्ट्या असून तिथेही पायाभूत नागरी सुविधांची गरज आहे, मात्र त्यासाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय। या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे। हायकोर्टाने या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय। आणखी येत्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही निधी वाटप करायला स्थगिती दिली आहे। जोपर्यंत सरत्या आर्थिक वर्षामध्ये कोणाला किती निधी वाटप केला याचा कोर्टाला अहवाल सादर करत नाही तोपर्यंत कोणताही निधी वाटप करता येणार नाही, हे हायकोर्टाने स्पष्ट केलंय। तसं पाहिलं तर एक प्रकारे हा शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का मानला जातो। गेल्या आर्थिक वर्षात कोणत्या आमदाराला किती निधी दिला, कोणाच्या खात्यात किती आमदार निधी जमा झाला याचा तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिलेत। तसंच पुढील आदेशापर्यंत आमदारांच्या निधी वाटपाला ब्रेक लावलाय। हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपावर सरसकट स्थगिती लावली आहे। त्यामुळे शिंदे सरकारला हा मोठा झटका मानला जातोय। मात्र या याचिकेमुळे आमदार निधी वाटपातील राजकारण जनतेसमोर येणार आहे। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।